30मध्ये 40मध्ये आणि 50मध्ये स्किनमध्ये बदल होतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स पण होत असतात. तर अशा वेळेस काय साधारणपणे डेलीचं रुटीन असावं किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं का? जसं डेंटिस्टकडे जावं का हा प्रश्न लोकांना पडतो, तसंच डर्मॅटॉलॉजिस्टकडे खरंच जायची गरज असते का? ॲक्च्युली एकदा तुमचा स्किन टाईप तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जरूर जावं. म्हणजे ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन आहे, काही काही वेळेला कन्फ्युजन होतं. आणि असंही असतं की आपली स्किन समजा आता तरुणपणात आपली 15 वर्षाचं असताना जर ऑइली स्किन असेल तर ती तशीच आयुष्यभर राहील असं नाही. स्किन टाईप बदलतो. त्यामुळे तुम्ही ॲट एनी पॉईंट तुम्हाला जेव्हा वाटतं की आता हे मला कुठली स्किन केअर करायला पाहिजे किंवा कुठली प्रॉडक्ट्स घ्यायला पाहिजेत, अशा वेळेला डर्मॅटकडे जाऊन तुम्ही जाणून घ्या की तुमच्या आत्ताचा स्किन टाईप काय आहे आणि तुम्हाला कुठली प्रॉडक्ट्स सूट होतील, रादर दॅन रँडमली पिकिंग द प्रॉडक्ट्स. म्हणजे कुठलीही प्रॉडक्ट्स ऑफ द शेल्फ घ्यायची, मग ती लावल्यावर इरिटेशन व्हायचं. एव्हरी सिंगल डे मी क्लिनिकमध्ये पेशंट्स बघते की ज्यांनी इरिटेशन झालेले प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, म्हणजे ज्या प्रॉडक्ट्समुळे रादर इरिटेशन झालं असे. त्यामुळे ते करण्यासाठी तुम्ही जरूर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही जाणून घ्यावी तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे तो. आणि त्वचा ही बदलत राहते. म्हणजे तू म्हणालीस तसं हॉर्मोनल चेंजेस असतात किंवा एजिंग असतं, कधी कधी काही स्ट्रेस असतो किंवा इतर काही फॅक्टर्समुळे तुमच्या डेफिशियन्सीजमुळे स्किनवर परिणाम होत असतो. त्यामुळे तो जो सगळा प्रवास आहे त्वचेचा तो प्रत्येक स्टेजला वेगवेगळा असेल आणि प्रत्येक स्टेजला तुम्हाला वेगळी काळजी घ्यायला लागेल, वेगळी प्रॉडक्ट्स तुम्हाला लागतील. तुम्ही एक मॉइश्चरायझर समजा आधी पिकअप तुमच्या 20मध्ये घेतलं तर तेच 40पर्यंत चालेल असं नाही. सो तुमच्या त्वचेच्या बदलाप्रमाणे तुम्ही ते बदलत राहायला पाहिजे.